दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। अर्थसंकल्पात शिंदेंच्या काळातील योजनांना निधीची तरतूद नाही। आता आनंदचा शिधा, शिवभोजनला देखील निधी नाहीये। योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कात्री नाही, आता योजना बंदच होणार आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका, तर आता महायुतीच्याच योजना फक्त मतांसाठीच होत्या, संजय राऊतांचाही निशाणा। परंतु दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। कात्री नाही, त्या योजना बंदच होतील। आमचं सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही। अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकते। योजना बंद होण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलं सरकार म्हणून मी सांगतोय, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असेल। सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। सरकारच्या विविध 26 वेबसाईट्सचं लोकार्पण झालंय। सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार आहे। एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या न्यू महाबळेश्वर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध आहे। आदित्य ठाकरेंनी पर्यावरण प्रेमींसोबत घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट। प्रकल्पामध्ये होणारा ऱ्हास या संदर्भात चर्चा। मला निवडणुकीत 10 ते 12 कोटी लागले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात। मी आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुने विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत। प्रकाश सोळंकेंचा दावा, त्या व्हिडिओमध्ये लाखांऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो। खोक्यासोबत सुरेश धसांनाही आरोपी करा। धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं। देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प। धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंची टीका। धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत। अजय मुंडेंचं वक्तव्य। सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे। आणि या खोक्याचा आका कोण आहे? कारण ते स्वतःच म्हणतात की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे। सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही। अंजली दमानी यांची टीका, तर सतीश भोसलेला सुरेश धसांचं पाठबळ आहे। आष्टीचा आका कोण हे महाराष्ट्राच्या समोर आलंय। आनंद परांजपेंचा आरोप। सतीश भोसले हा व्यक्ती बीड पोलीस पण तो फरार आहे आणि आम्हाला मिळत नाहीये, पण तो माध्यमांना मिळतोय। म्हणजे तुमच्याच चॅनलनी त्याच्याबरोबर बातमी केली। त्याला आका सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो।